राज्याच्या राजकारणात विरोधी बाकावर विरोधक उरतात की नाही असा सवाल राजकीय तज्ज्ञांना पडलाय। राज्याच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडतायत। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची जोरात चर्चा आहे। काल परवा शरद पवार राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली होती। त्यावेळी दादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि नेते प्रफुल्ल पटेल हे देखील वर्षावर उपस्थित होते, त्यामुळे चर्चांना उतार आहे। आता पार्थ पवार यांनी फडणवीसांची भेट घेतल्यामुळे राजकारणाला उकळी फुटली आहे। फडणवीसांसोबत पार्थ पवार यांनी कोणती चर्चा सुरू केली याची चर्चा आहे। तर तटकरेंच्या बैठकीची माहिती राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांना नसल्याने पक्षात अस्वस्थता निर्माण झाली होती। त्यामुळे यापुढे मुख्यमंत्र्यांसोबत कोणतीही बैठक असेल तर सुनेत्रा पवारांना कळवलं जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीसांनी पार्थ पवारांना दिलंय। या संदर्भात काय माहिती असण्याचं काही कारण नाही। कार्यकर्ता आहे, नेता आहे, संसदेमध्ये प्रतिनिधित्व राज्यसभेमध्ये करतात, त्याच्यामुळे ते भेटू शकतात। त्याच्यामध्ये काही वावगं वाटण्याचं काही कारण नाही। अगदी प्रशासकीय कामावरती संघटनेच्या कामाची जरी त्यांनी चर्चा केली तर त्याच्यामध्ये वेगळं वाटण्याचं काही कारण येत नाही। प्रफुल्लबाईंनी पण वेळ मागितली होती, ते परवा पहाटेच परदेशी गेलेले आहेत, त्याच्यामुळे त्या वेळेलाच मुख्यमंत्र्यांना उपलब्धी होती म्हणून आम्हाला बोलवलं गेलं। त्यामुळे मी कालच सांगितलं पत्रकार परिषदेमध्ये, राजकीय भेट असती तर जरूर वहिनींना आम्ही सांगितलं असतं, परंतु जर का भेट राजकीय नसेल तर सांगण्याचं काय प्रत्यय नाही। दरम्यान पार्थ पवार आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं। यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि ठाकरेंचे नेते अंबादास दानवेंनी महायुतीवर टीका केली आहे। बघूया। भाजपच्या आतल्यात संघर्ष, भाजपचा आणि एकनाथ शिंदेचा संघर्ष, या दोघांचा राष्ट्रवादीशी संघर्ष, राष्ट्रवादीच्या आतल्यात संघर्ष। त्यामुळे आता हे सत्ताधारी पक्ष जे आहेत हे महाराष्ट्राच्या करमणुकीचा जणू यांनी काही ठेकाच घेतला आहे असं म्हणायला काही हरकत नाही। त्यामुळे हा वगनाट्य आहेत का, हा तमाशा आहे का, महाराष्ट्राची हास्यजत्रा बंद करून आता यांच्यावरच सर्व एपिसोड सुरू करावेत। राष्ट्रवादी जो अजित पवारांचा पक्ष आहे तो खऱ्या अर्थानं अजित पवारांनंतर नेतृत्वाचा प्रश्न आहे। सुनेत्राबाईंनी निश्चित नेतृत्व जरी असलं तरी तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना एक भारतीय जनता पार्टीनं स्वतःच्या हाताचं बाहुलं बनवून ठेवलेलं आहे। त्यामुळे ह्या बाहुल्याला वापरून ते राष्ट्रवादीचा जसा पाहिजे तसा वापर करून घेऊ इच्छितात।